धरणगाव चोपडा रस्त्यावर वाहनधारकांचे हाल। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटीच्या फेऱ्या दोन्ही बाजूने बंद, तर खासगी वाहनांच्या चढ्या दराचा प्रवाशांना फटका। धरणगाव चोपडा रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे। सदर रस्ता हा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा बनत आहे। सततच्या पावसामुळे रस्त्याचे काम सध्या बंद स्थितीत आहे आणि पर्यायी रस्ता हा निकृष्ट दर्जाचा माती आणि मुरुम मिश्रित असल्यानं पावसाच्या पाण्यानं एकीकडे चिखल होऊन मोठी डबके साचून वाहनं फसत आहेत, तर दुसरीकडे चिखलामुळे वाहने रस्त्यावर घसरून अपघात होतात। या कारणास्तव एसटी महामंडळानं बसच्या फेऱ्या चोपडा आणि धरणगाव या दोन्ही बाजूनं बंद केल्यानं प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत। ऐन दिवाळीच्या काळात बस फेऱ्या बंद झाल्यानं प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली होती, तर चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत असल्यानं आणि चोपड्यातील बहुतांश आदिवासी बांधव हे धरणगाव तालुक्यात मोलमजुरीसाठी येत असल्यानं त्यांना व इतर प्रवाशांना खासगी वाहनांचे चढे दर परवडत नसल्यानं त्यांच्या खिशाला कात्री बसत आहे। तसेच खासगी वाहनधारकांनी सदर रस्ता बंद असल्यानं त्यांना आपली वाहने फिरवून नेण्यात येत असल्यानं त्याचे भाडे वाढवले आहे। धरणगाववरून चोपड्याला जाण्यासाठी आता खासगी वाहनं धरणगाव शहर, मोठा माळीवाडा, निशाणे, साळवा, त्याचबरोबर नांदेड व्हाया सावखेडा फाटा असा लांबचा पल्ला वाहनांना करावा लागत आहे। मोठ्या प्रमाणात वाहनधारक आणि प्रवाशांना होत असलेल्या या त्रासामुळे रस्त्याचे कंत्राटदार आणि प्रशासनानं योग्य ती दखल घेण्याची मागणी होतीये। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी दिनेश पाटील, रोटवद, धरणगाव। लोकनायक न्यूज